एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे दिवसाढवळ्या घडलेल्या दुःखद घटनेत बोंबे कुटुंबातील 13 वर्षीय कुमार रोहन विलास बोंबे याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। या घटनेने पिंपरखेड तसेच पंचक्रोशी परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांचा संताप अनावर झाला आहे। या घटनेची माहिती मिळताच देवदत्त निकम यांनी तात्काळ पिंपरखेड येथे पोहोचून बोंबे कुटुंबियांची भेट घेतली। संतप्त ग्रामस्थांनी व कुटुंबियांनी नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याची परवानगी मिळेपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ठाम पवित्रा घेतला होता। देवदत्त निकम यांनी कुटुंबियांना आश्वासन दिले की जिल्हाधिकाऱ्यांकडून नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याची परवानगी मिळवण्यात येईल, तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करून बॉडी उपजिल्हा रुग्णालय मंचर येथील शवगृहात ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। त्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह मंचर येथे नेण्यास संमती दिली। दरम्यान आज सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता वनविभाग कार्यालय पेठ, नंदी चौक, अवसरी फाटा, आंबेगाव येथे बिबट्यामुक्त तालुका हेच आता धोरण या मागणीसाठी नागरिकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत अशी सर्वसामान्यांकडून मागणी होत आहे। एबीपी न्यूज प्रतिनिधी सदानंद शेवाळे, आंबेगाव। पीएम जर केला आपण सहला शिरूरला आणि त्यावेळेस तुम्हाला मंचरला तर जिथं पीएम होईल तिथं हे आपण ज्या हैदराबादला सॅम्पल्स पाठवणार आहेत त्याच्यामध्ये कुठला अडचण नको यायला असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं त्याच्यासाठी म्हणणं आहे की तुम्ही इथे येऊन सॅम्पल्स घ्यावे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं आहे की तिथं आपण पीएमच्या तिथं सॅम्पल्स जर घेतले तरी काय अडचण, आणि इथं तशी पण बाकी काहीच प्रक्रिया होणार नाही। तर पीएम करताना तिथं आपल्याला सॅम्पल्स घेता येतील, काही तशी विश्वास काय होणार नाही। फक्त मला बोलू दे, आपण बोला। अरे ही आता पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट सांगतो, तुमच्या डोळ्यासमोर कुणी मारले, कसं मारले हे सगळ्यांना माहिती आहे। तपासामध्ये पोलिसांचा अहवाल जाणार आहे त्याच्यामध्ये की हे कशामध्ये मृत्यू झालेला आहे। आता माझ्याकडे दहिवडी म्हणून गाव आहे शिक्रापूरच्या हद्दीमध्ये, तिथं कन्फ्युजन होतं की बिबट्या म्हणून मेलाय किंवा संशयास्पद म्हणून आहे। तर पोलीस तपासामध्ये आम्ही बिबट्यानंच मेलेला असाच अहवाल प्रांतांना पाठवल्यानंतर आपल्याला जे कंप्लेन म्हणजे जे काही हे पुढची हे होणार आहे त्याच्यामध्ये आमचे रिपोर्ट आहे। प्रत्यक्ष आई वडिलांच्या समोर मारले, अजून त्याच्यापेक्षा कोण साक्षीदार लागणार व्यवस्थित। आणि मला खात्री आता हे पण म्हणतायत, हे स्वतः म्हणतायत की तिथून आम्ही 1-2 सॅम्पल्स पाठवलेले आहेत पूर्वी पण पीएम रिपोर्ट याच्यामध्ये सॅम्पल तिथंच घेतला होता, बरोबर। एखादा तिथं घेतला, एखादा पीएम रिपोर्ट्स मध्ये घेतला। आता ह्या बॉडीला इथे येऊन आपण आता काय हलवणार आहेत का? आपण हाय अशी बॉडी घेऊन पीएम रिपोर्ट्स मध्ये जाणार। मी काही त्यांची बाजू घेतोय किंवा त्यांचं समर्थन करतोय असं नाही। ती बॉडी आपण पीएम रिपोर्ट्स मध्ये अशीच घेऊन जाणार आहे, बॉडी तिथंच ठेवणार आहे। त्यावेळेस तिथं पण त्याचे सॅम्पल्स घेतले जाणार आहेत, त्याला काही अडचण नाही। शंका आहे तो लोड नका दुसरी शंका अशी आहे का आता हे शिरूर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये पीएमला आपल्याला आंबेगावमध्ये जायचं, तर मग आता हे शिरूरच्या पोलिसांनी घेतलेलं आहे पंचनामा, त्याला काही नाही अडचण येणार। ते बघू आपण, जर तशी काय अडचण डॉक्टरशी एकदा मी बोलतो तिथलं की मंचरला करणं उचित राहील का शिरूरला, पण आता नाही शिरूर नाही आम्हाला उचित, मंचर आम्हाला मंचरच जवळ। आता शिवण्याला पण आम्ही मंचरलाच नेलो होतो। तुम्हाला सांगू शिरूर मध्ये कधी पीएम नाही झालं की आम्ही ससूनला बॉडी पाठवू। मला एकदा फक्त डॉक्टरशी तिथल्या बोलू, मंचरला उपजिल्हा रुग्णालय ठीक आहे, अडचण नाही काय, शिरूरपेक्षा मोठं हॉस्पिटल इकडे शिरूर आम्हाला 42 किलोमीटर आहे, हे 20 किलोमीटर आहे। नाही ठीक आहे ना, काही अडचण नाही। फक्त आता तेवढी रिक्वेस्ट ते एवढ्यात नानीचा फोन लगेच, म्हणून मी येतोय तर माझ्या सामने फरफटीत चालवलं असं। मी पुढं धावा घेतो तिथे 2दा माया होते बुराकलं मोठमोठ्याने, 2दा माझ्या सामने असं जाबड्यात धरून हासाडलं, पर त्याने रक्ताच्या गोळण्या पडल्या। काय होते तिच्या काय ते निर्णय घेतला पाहिजे। मी 2 जण आम्ही पुढे गेलो, दोन्ही वेळेस गुराकला नानाने त्यांनी आम्हाला मागं काय झाले साहेब मेन म्हणजे आता याच्यावर ठाम निर्णय घेतला पाहिजे। रात्री 2 होती ही आमची आता म्हणजे 3री घटना घडली आमचीच। याच्या आधीच ऑर्डर दिली असती तर ही वेळ आली नसती।
त्याचे निर्णय झाले खरे आम्ही ना जास्त आणणार नाही. 27ला एवढ्या करता मुंबईला गेलो होतो, मंत्र्याच्या कार्यालयात पत्र दिली, सगळं केलं, त्यांना बोललो होतो फोन, पण स्वतः गेलो होतो, भेटून आलो त्या दिवशी मुंबईला 27. आता पण साहेबांच्या याच्यावर कलेक्टर साहेब बोललो, त्यांना सांगितलं की ह्या भागात, ह्या 2 गावात जेवढे बिबटे असतील दिसतील त्यांना गोळ्या घालून टाका. ह्यो बाग मारलाच पाहिजे आहे तो. अहो साहेब 18 तारखेला माझ्या देखत देवगावच्या फॉरेस्टात यांनी 11:30 वाजता सोडलेला आहे वाघ. 3 संघच धरले, माणसं पण आहेत, 2 पुराण सगळी फार बालं बिलं घेऊन गेलो, पण आम्हाला आत्म्या लावून दिलं. म्हणले काही करायचं नाही, फार करंट द्यायच्या तयारीत होती सगळी. इथं धरतात आणि इथं सोडतात. इथं जीवाशी खेळत तेव्हा काहीच नाही. आणि तर रोज उठल्या पडल्या वावरातच जायला का थांबा. बरं पाहिलं प्रूफ विचारते साहेब, इथं वरती फार्म हाऊस आहे, सगळ्याला कॅमेरे, माझ्या कॅमेऱ्यात सोबत 2-2 वाघ. आता माझ्या प्रूफ इथे असं नाही. आणि ही रात्रीच घटना आहे, ती काही लय दिवस. ऐका साहेब, बघा एवढं फक्त व्हिडिओ बघा, इथे 2 वाघ सोबत दिसतात तुम्हाला. आता पण सीसीटीव्ही आहे, आता पण तुम्हाला वाघ दिसन तिथं. आणि इथून फक्त 500 फुटावरती अंतर आहे, जास्त पण नाही. 3 वाघ एका दिवशी 3 कॅमेरे मध्ये 3 वाघ दिसले साहेब, तुम्ही सांगा. माझ्या घरापाशी 10 दिवस पिंजरा लावून ठेवला, तर CCTV रोज दिसतात, पिंजऱ्यात घुसत नाही. इतकी हुशार जात झाली. आमच्या इथं पिंजरा लावला होता गुंडे काढायसाठी, नुसतं पुढे गेलं, ते पिंजऱ्याचा दरवाजा पडला, ते परत रिटर्न मागं आलं अंगावर, बरोबर आहे. पण पुढे नाही गेलं. हे बघा, आता आपण याच्यावरती आता फाईलला लावणार आहे, पण आता एक गोष्ट अशी आहे, म्हणजे मी इथं आता मागाशी आलो तर लोक आक्रमक होते, त्यामुळे काय म्हणलं चला आम्ही तिकडे रास्ता रोखा, आता तिकडे चालू आहे रोड्यावर. इथे आता एक आहे, मी आता इथं जर परिस्थिती पाहिली, या मुलाला जर असंच इथं जर ठेवलं तर आजीचा कोणाला काही होऊ शकतं. आता हे पण दम करणार नाही, त्यापेक्षा ते म्हणजे इथली परिस्थिती पाहून आपण म्हणत नाही, आपण फक्त ते उचलून, म्हणजे माझं मत आहे म्हणजे की हे समोर असल्यानंतर ही माणसं दम काढणार नाहीत, ना वडील दम काढू शकत, ना आई ना आजी. तर ते इथून काढून तिकडे PMच्या याला ठेवणे, कुठं शिरूरला नाही, शिरूरला नाही, मंचरला नाही. काय झालं तर उद्या मंचर बंद करताय, हायवे उद्या सकाळी बंद करायचा ठरलेलं आहे. बघा ऐका, मी काय म्हणतो, पण कुटुंबातला आता माझी दुःखाची तीव्रता वेगळी, यांची वेगळी, हे आपण समजून घेतलं पाहिजे. शेवटी आजी मोठा गोळा ज्यांचा जातो, त्यांच्या डोळे बघत नजरेसमोर त्यांचं दुःख हे पाण्याचा घोट पण पिणार नाही, हे समजून घ्या. म्हणून आपण ती PM ला तिकडे जाऊन देऊ, तिथं बॉडी राहील. आपलं आता रात्रीचं भर आंदोलन चालू राहील, उद्या सकाळी आपण 10 वाजता हायवे बंद करणार आहे मंचरला, बरोबर. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आपण विधी करणार नाही, बॉडी तिथं ठेवू. यांच्या नजरे आड पाहिजे. समस्या केलाय काय की बॉडी खराब होऊन चुकीचं काय होण्यापेक्षा PM करून आपण शवगृहात बॉडी ठेवू, तिथं ठेवा. आपल्या मनासारखं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत यांचा पोटचा गोळा जाऊन तो गेलाय, पण आज डोळे देखत ते पोराचं हे राहू शकत नाही, माणसं नीट समजून घे. मुळात याला फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं जबाबदार आहे, ज्यावेळेस आपण चर्चा करू यांच्या समोर. आम्ही त्यांना पिंजरे लावायची मागणी करतोय, म्हणजे जवळपास 3 दिवस ते सांगतो. आपण आता 4-2 लोकांनी हा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. इथून बॉडी ॲम्ब्युलन्स मध्ये टाकून PM ला जाईल आणि ती तिथं ठेवू. इकडं अधिकारी पण आहेत. आता हे बघा, आमचा लोकशाही मार्गाने आम्हाला अधिकारी, ते बिचाऱ्यांनी सांगितलं जर परमिशन दिली तिथं माझ्या हा प्रसंग आला नाही, उद्या कोणावर येईल याची काय गॅरंटी. म्हणून की ते शूट होईपर्यंत येईपर्यंत उद्या आम्ही रास्ता रोको मंचरला आणणारच नाही तशी आपण. काही झालं बॉडी आता न्यायची. यांचा फोन आला ना, अँब्युलन्सची चावी माझ्याकडे, मी सांगितलं पोस्टमॉर्टम मंचरला होईल, डेड बॉडी तिथंच ठेवीन, जोपर्यंत आम्हाला काही होत नाही तोपर्यंत मंचर आम्ही सोडणार नाही, बंद करणार. हा, काय त्रास व्हायचा हो ते आम्हाला नाही 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 हो, ऐका ऐका मी सांगतो, थांबा, गडबड नका करू. काय होते, पोस्टमॉर्टमचे सॅम्पल गरजेचं आहे आपल्याला, आपल्याला विधी करायचा नाही, बॉडी ताब्यात घ्यायची नाही आपल्याला, बाहेर जाऊ, काहीच नका तक तक नका करू. आता काही न्यायचंय त्यामुळे
आई बापा ते बारीक पोरग त्यांचे हे दम नाही काढू शकत, आजी नाही यांची मंडळी नाही हे पण दम, तर ते तिथं राहील बॉडी आणि आपण आंदोलन आजी उपार 101 टक्का धाड होती तिच्या आवाजाची शिकार होती म्हणून कोणावर ना कोणावर तरी धाड होती. 4 दिवस तुम्ही मानताय बरं का निकम साहेब, तुम्ही मानताय ना ते बरोबर आहे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.